कल्याण डोंबिवलीत संजय राऊतांनी नॉट रिचेबल नगरसेवकांवर कडक शब्दांमध्ये इशारा दिलाय। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत केडीएमसी निवडणुकांनंतर उद्धव ठाकरे गटाचे 2 नगरसेवक सध्या संपर्कात नाहीत आणि त्यामुळेच राजकीय वातावरण तापलेलं आहे। शिवसेना उभाटाचे नेते संजय राऊत यांनी या नॉट रिचेबल नगरसेवकांबद्दल कडक वक्तव्य केलंय आणि जर ते समोर आले नाहीत तर त्यांच्यावर कायद्याअंतर्गत पावलं उचलले जाऊ शकतात असा इशारा त्यांनी दिलाय। राऊतांनी म्हटलंय की कल्याण डोंबिवलीत सत्ता स्थापनेसाठी चर्चा सुरू आहेत आणि या काही नगरसेवकांनी पक्षाशी संपर्क तुटलाय, त्यामुळे त्यांनी या नगरसेवकांचा समूह स्थापनेसाठी झालेल्या बैठकीत उपस्थित राहण्याचं त्यांनी आवाहन केलंय आणि विरोध केल्यास कारवाई देखील होऊ शकते असं स्पष्ट केलंय। सध्या 122 सदस्यीय केडीएमसी मध्ये शिवसेना उभाटाकडे आणि 11 जागा आहेत, तर शिंदेकडे 53 आणि भाजपाने 50 जागांवर विजय मिळवलाय। महायुतीत महापौर पदासाठी महत्वाचे आघाडीचे वाटाघाटीचं राजकारण सध्या चालू असलेलं पाहायला मिळतंय, त्यामुळे संपर्कात नसलेल्या नगरसेवकांच्या अनुपस्थितीमुळे मोठा दबाव वाढण्याची शक्यता दिसून येते। राजकारणातील या घडामोडींमुळे आता निर्णय प्रक्रियेवर आणि महापौर पद निवडणुकांच्या चर्चांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता दिसून येते, त्यामुळे हे राजकीय वातावरण सध्या तापल्याचं पाहायला मिळतं आणि संजय राऊतांनी नॉट रिचेबल नगरसेवकांवर हा कडक इशारा दिलेला आहे।